हा कार्यक्रम जॉयसमय सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे. बघा, खरी नम्रता फक्त स्वतःला नगण्य समजण्यात नाही, तर ख्रिस्तामध्ये स्वतःला ओळखण्यातही आहेच. हॅलो, मी जॉयस मायर आणि माझा विश्वास आहे की देव तुमची प्रत्येक जखम पूर्णतः बरी करू शकतो. इथे किती जणांची स्वतःच्या जीवनाविषयी स्वप्न आणि ध्येय आहेत सांगा मला तुम्ही. ठीक आहे. आता सांगा, तुमची स्वप्न पूर्ण होत नाहीयेत म्हणून किती जण त्रासलेले आहेत? निश्चितच मी समजू शकतेय. मला खरंच समजतंय ते. 40 वर्षांपूर्वी मी घरातूनच बायबल अभ्यास शिकवायचे. सुरुवातीला फक्त 12 लोक होते आणि नंतर ते 25 झाले आणि मी त्यांना 5 वर्षापर्यंत शिकवलं आणि मध्यंतरी आम्ही एक सत्र चालू केलं होतं. शेवटच्या 2.5 वर्षात मी 2 होम ग्रुप बायबल अभ्यास शिकवले आणि मी आता करते तशी शिकवण देऊ शकले आणि मी माझ्या लिव्हिंग रूममध्ये 25 लोकांसह असायचे आणि सेवाकार्याच्या तयारीसाठी मला पूर्णवेळची नोकरी सोडावी लागली तंगी असतानाही. आणि लोकांना शिक्षण देण्यासाठी अर्थातच मला काहीच मिळत नव्हतं आणि ती माझ्या आयुष्यातली स्वतःला सिद्ध करण्याची वर्ष होती आणि आपल्याला त्याची गरज असते. सगळ्यात वाईट गोष्ट काय असेल ना, तर नवशिका जो असतो त्याला उच्च स्थानावर बढती देणं होय. बायबल म्हणतं ते गर्वामुळे मनाच्या मूर्खतेनं आणि भ्रमितपणाने ग्रासले जातील. विस्तारित बायबल सांगतं ते गर्वामुळे भ्रमित होतील. तर आता असा विचार करू नका की तुमच्यात कौशल्य असल्यामुळे तुमचं उच्च जागी प्रमोशन व्हावं, कारण कौशल्यापेक्षा व्यक्तिमत्व हे खूपच महत्वाचं असतं, हे लक्षात घ्या तुम्ही. जर सगळ्यांना कौशल्यच दाखवायचे तर बाहेर जगात जाऊन ते करावं. पण जर तुम्हाला मिळालेलं कृपादान आणि गुणांनी तुम्हाला देवाची सेवा करायची आहे तर परिपक्वता यायलाच हवी. तुम्ही तुमच्या चर्चमधल्या उपासनेच्या नेत्यांवर नाराज होऊन असं म्हणता की मी तर हिच्यापेक्षाही छान गाऊ शकते, असा विचार करून की त्यांनी ती संधी तुम्हाला दिली नाही. पण बघा, म्हणूनच ती तिथे वर आहे आणि तुम्ही नाही आहात. टीव्हीवर लोकांना शिकवण देताना पाहून मला वाटायचं मी त्यांच्यापेक्षाही उत्तम शिकवण देऊ शकते. आणि बघा, मला कळत नाही मी या लिव्हिंग रूम मध्ये 25 जणांसोबत का अडकून पडले. मी अधिक उत्तम शिकवण देऊ शकते म्हणूनच मी त्या 25 लोकांसोबतच अजूनही होते. मी शिकवण देऊ शकत नव्हते म्हणून नाही, तर माझी वृत्ती गर्विष्ठ होती म्हणून. चला आता, तुम्हाला मला हे सांगायचंय की मागे वळून पाहताना मी प्रभूचे इतके आभार मानते. त्याने मला प्रतीक्षा शिकवली, मी प्रतीक्षा केली. त्याने मला पारखलं, त्याने मला तराशलं, त्याने मला तपासलं आणि मी आनंदी आहे. कारण मला विश्वास आहे की तुम्ही देवाच्या योग्य वेळेची वाट पाहाल तर तुम्ही खूप उंच भरारी घेऊ शकता. पण जर तुम्हाला लवकर बढती मिळाली तर तुम्ही फटाक्यासारखे फटकन फुटून जाल आणि पुन्हा खाली या. आमीन. अनुवाद अध्याय 8 बघूया आपण. या वचनाने मला वाचवले, खरं तर येशूनेच मला वाचवलंय. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पहावी. म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेली 40 वर्ष तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले याचं स्मरण कर. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुला व्हावी. म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले याची जाणीव तुला व्हावी. म्हणून त्याने तुला लीन केले आणि तुझी उपासमार होऊ दिली. तर देवाने सगळ्या इस्रायलींना वाळवंटात अडकवून ठेवलं होतं आणि ते स्वतःची काळजी घेऊ शकत नव्हते. त्यांना देवावर अवलंबूनच राहावं लागलं. त्याने त्यांना दीर्घ आणि कठीण मार्गाने नेलं. त्याने त्यांना सोप्या मार्गाने नेलं नाही, त्याने त्यांना दीर्घकाळ कठीण मार्गाने नेलं. त्याचा उद्देश
त्याचा उद्देश होता की त्यांना अशा ठिकाणी आणायचं जिथे तो त्यांना आशीर्वाद देऊ शकेल, ज्याची ते कल्पनाही करू शकणार नाहीत. आणि मला आज तुम्हाला सांगायचंय, तुम्ही देवाचा त्याग करू नका, देवापासून दूर पळू नका, कारण मार्ग कठीण आहे किंवा तुम्हाला समजत नसेल, खूप वेळ घेणारा असेल. तुम्ही मनापासून देवाची सेवा केली तर तो दिवस येणार आणि तो आशीर्वादाचा दिवस नक्कीच येणार, हे लक्षात ठेवा. आमेन. इब्री अध्याय 11 वचन 6, विश्वास वाचून त्याला संतोष विणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. तुम्ही झटून देवाचा शोध घेतला तर तुमचं प्रतिफळ मार्गावर आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला हवं ते मिळत नाही म्हणून देवावर रागवू नका. मी सुद्धा असंच बऱ्याचदा करायचे. त्याऐवजी देवाच्या परिपूर्ण वेळेबद्दल देवाचे आभार माना, तुमच्या मागण्या त्याला सांगत राहा, म्हणजे तो आकाश कवाडे उघडून तुमची उन्नती करील आणि तुम्हाला उंच करील, हे लक्षात घ्या. वचन 7, कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे. खोऱ्यात व डोंगरात उगम पाऊन पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे त्यात वाहत आहेत. गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंबे यांचा तो देश आहे. तो जैतून वृक्षांचा आणि मधाचा देश आहे. आणि बघा, मला आता अंजिराची झाडं आणि डाळिंब नको आहेत, पण मला इतरही खूप गोष्टी हव्या आहेत, हे लक्षात घ्या. आणि अशी भूमी जिथे अन्नधान्याची रेलचेल असेल आणि कशाचीही कमतरता नसेल, अशी जमीन ज्याचे दगड लोखंडाचे आहेत आणि त्याच्या टेकड्यांमधून तुम्ही तांब खोदू शकता. आता हा महत्वाचा भाग आहे. आणि जेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हाल तेव्हा तुम्ही तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींबद्दल आशीर्वाद द्याल. आणि सावध राहा, तुमचा देव परमेश्वराने दिलेल्या आज्ञा, त्याचे उपदेश आणि नियम विसरू नका. असे होऊ नये की तुम्ही खाऊन पिऊन तृप्त व्हाल, चांगली घरे बांधून त्यात राहाल आणि तुमचं सर्व काही बहुगुणित होईल. वचन 14, मग तुमची मन आणि हृदय उन्मत्त होतील, तुम्ही तुमचा देव परमेश्वराला विसराल. आता आपण आणखी काही वचनं पाहूया. वचन 17, हे धन मी माझ्याच बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकून सुद्धा मनात आणू नका, पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्याप्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. आपल्या राष्ट्रासाठी आणखी एक महान वचन. हे राष्ट्र यासाठी नावारूपाला आलं नाही कारण आपण महान आहोत, तर आपण एका महान देवाची सेवा केली म्हणून. आमेन. इतर राष्ट्रांसाठी आपण प्रकाश आहोत. आणि आता लोक आपली चेष्टा करतात, ते आपल्याला तुच्छ मानतात. आणि एक वेळ अशी होती की जेव्हा आपले शत्रू आपल्याला घाबरत होते. आता असं होत नाही, कारण एवढंच आहे की लोक विनाकारणच देवाकडे पाठ फिरवतायत. आणि मला एक सांगायचं, आपण त्या अवशेषांचा भाग आहोत ज्यांना देवाने अजूनही त्याच्या नावाचं गौरव करण्यासाठी ठेवलं. हा मोठा आशीर्वाद आहे की आज आपण जिवंत आहोत. आणि हे दिवस सगळ्यात वाईट आहेत, सगळ्यात चांगलेही आहेत. आणि मला विश्वास आहे आपण खूप चांगलं पीक मिळवू शकतो, पण आपल्याला बाहेर जाऊन सगळ्या जगासमोर आपला प्रकाश दाखवायचा आहे. म्हणजे आपण आपले विचार, कल्पना आणि आपल्या इच्छांना मागे टाकून रोज उठून म्हणायला हवं, प्रभू मी आज तुझ्यासाठी काय करू शकते, आज मी तुझ्यासाठी काय करू शकते. मी आज तुझ्यासाठी काय करू शकते. आणि मला आशा आहे की बदल घडतोय आणि तुम्हाला ते समजतंय की आता बघा, गर्वामुळे देव आपल्याला मदत करू शकत नाही, कारण देव फक्त नम्र लोकांनाच मदत करत असतो. याकोब अध्याय 4 वचन 6, पण तो आपल्याला अधिकाधिक कृपा देतो. तुम्ही कृपेसाठी कृतज्ञ नाही आहात का? पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, म्हणून कृपा ही केवळ अपात्र कृपा नाही, तर ते पवित्र आत्म्याचंच सामर्थ्य आहे जे माझ्या जीवनात अशा गोष्टी घडवतं ज्या मी करू शकले नाही. आणि प्रेषित पौल म्हणाला, जो काही मी आहे ते देवाच्या कृपेने, आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली ती व्यर्थ झाली नाही, परंतु या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले असं नाही, तर माझ्यावर असणाऱ्या देवाच्या कृपेने ते केलं. आणि मीही तुम्हाला सांगते, मी जेव्हा माझं वर्षभराचं कॅलेंडर बघते ना, तेव्हा मला वाटतं मी हे कसं काय केलं असेल, कुणास ठाऊक. मी आजच
आज कुणाशी तरी बोलताना म्हटलं की मला या वर्षात 15 शिकवणींचा अभ्यास करायचा आहे आणि म्हणजे मी असं म्हणू शकेन की मला 15 संदेशांची तयारी करायची आहे. बापरे. पण एक सांगू का, देव ते करून घेतो. जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलात तर तो तुमच्या इच्छेप्रमाणे सगळं काही करेल. आहो, तुम्ही कठीण काळातून जात असाल, तुम्ही काम करताय, तिथं तुम्हाला योग्य वागणूक मिळत नसेल, देव तुम्हाला तिथंच टिकून त्याचं प्रतिनिधित्व करण्याची कृपा देईल. आहो, कदाचित तुमच्या कुटुंबात तुम्हीच विश्वासणारे असाल, फक्त तुम्ही हसतमुख राहून आनंद माना की देवाने तुम्हाला अशा जागी आणलंय जिथं तुम्ही कुणासाठी तरी उदाहरण ठरू शकाल. आहो, स्वतःबद्दल खेद वाटून घेणं थांबवा. दरवेळेलाच आपण सुस्थितीत नसतो. तुमची वृत्ती ही तुमची आहे, ती कुणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुम्हाला चांगली वृत्ती ठेवायची असेल तर ती कुणी दूर करूच शकणार नाही तुमच्यापासून. तो आपल्याला कृपेवर कृपा देतो. या दुष्ट प्रवृत्तीला इतरांना पूर्णपणे सामोरं जाण्यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देतो. म्हणूनच तो म्हणतो, तो अधिक कृपा करतो. म्हणून शास्त्र म्हणतात, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. लीनांवर अधिक कृपा करतो. तर तुम्ही म्हणायला हवं की देवा मला मदत कर. प्रार्थनेचा हाच एक मार्ग आहे, मला मदत कर. बघा, मला हे अजूनही आठवतं. काही वर्षांपूर्वी, म्हणजे माझ्या मते 25 वर्ष झाली, 25 वर्ष झालीच असतील. आणि बघा, सेवा चालू होती पण खूप कमी प्रमाणातच होती. आणि माझा आटापिटा चालला होता की जगात ज्याला ज्याला कान आहेत त्याने माझी सुवार्ता ऐकावी. आणि मी खूप मेहनत केली. मी ज्या पद्धतीने काम केलं, मी खचले नाही. आणि मला आठवतंय, मी जवळपास वर्षभर मी फिरत होते, प्रभू मला सहाय्य कर, प्रभू मला मदत कर, देवा मला मदत कर, देवा मला सहाय्य कर. शेवटी मला कशासाठी मदतीची गरज आहे हेही मला माहीत नव्हतं. मला फक्त मदत हवी होती. म्हणजे मला तीव्रतेने देवाच्या मदतीची गरज होती, नाहीतर मी खचून गेले असते. तुमच्यापैकी किती जणांना अशा परिस्थितीत असताना वाटतं तुम्ही हतबल आहात आणि काय करायचं समजत नाही? सांगा, तेव्हा ही प्रार्थना करा. ही प्रार्थना करा की प्रभू मला मदत कर, मला मदत कर देवा, प्रभू मला मदत कर, मला मदत कर देवा, प्रभू मला मदत कर. आता 1 पेत्र अध्याय 5 वचन 5 पाहूया. विस्तारित बायबलमध्ये हे खरंच खूप मोठं आहे, पण आपण ते स्क्रीनवर दाखवणार आहोत, कारण माझी इच्छा आहे तुम्ही ते पाहावं. तसेच तरुण बंधूंनो, तुम्ही वडिलांच्या अधीन राहा. मंडळींचे वडील आणि आध्यात्मिक मार्गदर्शक त्यांच्या निर्णयांना आणि त्यांना योग्य मान द्या. लीनतेचा पोशाख घालून एकमेकांशी विनयाने वागा. आज आपण नम्रता कशी धारण करावी याबद्दल बोलणार आहोत. दासाच्या पोशाखाप्रमाणे ज्याचा आवरण तुम्ही काढू शकत नाही, गर्व आणि अहंकारापासून मुक्ती मिळवण्यासाठी नम्रता हे आवरण आहे. उद्धटपणा आणि तिरस्कार करणं टाकून द्या, कारण देव अहंकारी, चहाडखोर आणि बढाईखोर लोकांचा विरोध करतो आणि त्यांना पराभूत करतो. पण तो नम्र जणांवर तो कृपा करतो. नम्र जणांवर तो कृपा करतो. आपण बऱ्याचदा स्वतःच्या बुद्धीने आणि शक्तीने काहीतरी घडवून आणू पाहतो आणि ते निष्फळ ठरतं, तेव्हा आपण सैतानाला फटकारतो. बघा, सैतान हमला करतो, त्या सगळ्याच गोष्टी त्रासदायक असतात, पण त्याच्याकडून नसतात. कधी कधी आपण अस्वस्थ होतो, कारण देव आपल्याला हवं ते मिळू देत नाही, कारण आपण ते चुकीच्या मार्गाने मिळवू पाहत असतो, स्वतः घडवून आणण्याच्या प्रयत्नात असतो, त्याच्यावर अवलंबून न राहता स्वतःच प्रयत्नशील असतो, त्याच्यावर विसंबून न राहता आपण त्याला हे सांगत नाही की प्रभू तुझी इच्छा नसेल तर मला ते नकोय, पण तुझी इच्छा असेल तर तूच ते घडवून आणशील. आणि मला असं म्हणायचंय की मी तुझ्याशिवाय काही नाही, मी तुझ्यावर अवलंबून राहीन. माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तुम्हाला तुमच्या प्रार्थनेत बदल करण्याचा साक्षात्कार मिळतोय का? सांगा मला. बघा, तुम्ही नम्रता मिळवण्यासाठी आणि देवाला शोधण्यासाठी प्रार्थनेत किती झटता. गांभीर्याने सांगते मी, कधी तुम्ही देवापुढे आलात, तुम्हाला नम्र करण्यासाठी प्रार्थना केली आहेत का तुम्ही देवाच्या समोर?
2-3 आठवड्यांपूर्वी मी अशी प्रार्थना केली होती, त्यामुळे मी इतकी घाबरले होते आणि हे घाबरवणार आहे. हे घाबरवणार आहे आणि ते तसं असायलाही हवं, कारण गर्व हा स्वतःला लपवू पाहत असतो आणि तो आहे हे आपल्याला कळतही नाही. म्हणून देवाला तो प्रगट करायला सांगणं ही खरंच एक दिव्य अशी कसोटी आहे. आणि अँड्र्यू मरे खूप छान म्हणाले. ते म्हणाले की सगळ्या गुणांमध्ये नम्रता हा सर्वोत्तम गुण आहे, पण त्याच्या प्राप्तीसाठी देवाला शोधण्याचा, प्रार्थनेचा आणि वचनाचा अभ्यास करण्याचा खास काळ घालवल्याशिवाय हे कदापि शक्य नाही. आणि बघा, मला माहिती आहे की ही शुक्रवार रात्रीची गर्दी आणि बऱ्याचदा तुम्हाला माहिती इथे असेही लोक येतात ज्यांना माहीतच नसतं इथे येऊन काय करायचंय नेमकं ते. आणि खरंच म्हणजे कदाचित तुमच्यापैकी काहींसाठी हे कठीण असेल, पण मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते की जर आज हा संदेश तुमच्या डोक्यावरून जात असेल तर तुम्ही इथून जाण्याआधी असं म्हणा की देवाच्या मदतीशिवाय मी काहीही करू शकत नाही. मी देवाशिवाय काहीच नाही, मी देवाशिवाय कुणीच नाही, मी देवाशिवाय कुणीही नाही. आणि बघा, ही खात्री करणं गरजेचं आहे की मी कोणाशी गैरवर्तन करत नाही, कारण मी इतरांपेक्षा कुणीतरी ग्रेट नाही. बघा, ही चांगली सुरुवात आहे. जर तुम्हाला काही मिळत नसेल ना, तर ही वाक्य लक्षात ठेवा की बघा, तुम्ही एक महान व्यक्ती आहात, पण इतर कुणापेक्षा उत्तम नाही आणि मी सुद्धा नाही. आमेन. मी आज इथे व्यासपीठावर आहे म्हणून मी देवाला प्रभावित करत नाही. त्याने मला इथे आणलं, पण इथे आल्यामुळे तो माझ्यावर प्रभावित झाला नाही, कारण तो आपल्या सगळ्यांवर सारखीच प्रीती करतो आणि आपण त्याने दिलेली निरनिराळी दानं आपल्या विश्वासाच्या प्रमाणात उपयोगात आणायची आहेत. मला वाटतं मी फिलसारखं गावं, पण मी ते नाही करू शकणार. देवाने मला ते दान नाही दिलं. मला 4-5 वाद्य वाजवायला आवडलं असतं, पण देवाने मला ते दान नाही दिलं. आणि खरं तर मी हे सगळं करू शकले तर मला आवडेल. मला इथे येऊन उपदेश करायला, गायला, वाजवायला, वन मॅन शो करायला आवडेल. मला आवडेलच. पण देव मला ओळखतो, देव तुम्हालाही ओळखतो, कारण तुम्ही तुमच्या क्षमतेपलीकडे जाऊनही त्याचा गौरव करू शकता हे तो जाणतो. आपण प्रार्थना करू त्याने आपल्याला क्षमतेपेक्षा जास्त देऊ नये, कारण आपण गर्वाने फुगलो तर तो आपल्याला खाली पाडू शकतो. हे लक्षात घ्या तुम्ही. मी पैसा हाताळून देवाचा गौरव करू शकत नाही, मी सत्ता हाताळून देवाचा गौरव करू शकत नाही, मी लोकप्रियता हाताळून देवाचा गौरव करू शकत नाही. मला अशी कुठलीही गोष्ट नकोय ज्यात मी देवाला प्रथम स्थान देऊ शकत नाही. अँड्र्यू मरे यांची काही विधानं इथे आहेत. नम्रता ही देवावर संपूर्णपणे अवलंबून राहायचं स्थान आहे. नम्रतेचा अभाव हे प्रत्येक अभाव आणि अपयशाचं पुरेसं स्पष्टीकरण आहे. नम्रतेला तिच्या योग्यतेनुसार महत्वाची जागा कधीच मिळाली नाही, माझ्या मते येशूच्या जीवनाशिवाय. तो आपलं उदाहरण आहे. गर्वा इतकं धोकादायक काही नाही, ते आपल्यासाठी नैसर्गिक आहे, ते अस्पष्ट आणि आपल्या दृष्टीपासून लपलेलं आहे. नम्रता आणि दीनता हे ख्रिस्ताच्या खऱ्या शिष्यांची खरी लक्षणं आहेत. बघा, पेत्र गर्विष्ठ होता आणि त्याला नम्र व्हावं लागलं, पण त्याच्या धैर्यामुळे एका दिवसात 3000 लोकांचं तारण झालं. देवाला तुमच्याशी व्यवहार करायला सांगा. तुमच्यात गर्विष्ठ आत्मा असेल किंवा तुम्ही लोकांची गैरवर्तन करत असाल तर प्रार्थना करा. आणि तुमच्यापैकी काहींना वाटेल, पण मी नक्कीच गर्विष्ठ आहे, माझ्या नकारात्मकपणाची धारणा आहे. बघा, तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे जाणून घ्या, हे निश्चितच आहे. मला वाटतं की खरी नम्रता स्वतःला नगण्य समजण्यात नाही, तर ख्रिस्तात स्वतःला ओळखण्यातच ती आहे. मी हे पुन्हा वाचते. गर्वामुळे प्रीतीचा अभाव निर्माण होतो. इतरांच्या भावनांविषयी, गरजांविषयी, दुर्बलतेविषयी उदासीनता येते. अविचाराने घेतलेल्या सर्व निर्णयांचं ते मूळ कारण असतं. सर्व प्रकारचा त्रागा, चिडचिड, आदळआपट, कटुता, अक्षमाशीलता यामागे गर्वाचा आत्मा असतो. जर तुम्ही एखाद्यावर रागावून त्यांना माफ करत नसाल तर ते केवळ गर्वाने आहे.
देवाने आपल्याला कितीदा क्षमा केली हे विसरणं आपल्यासाठी सोपं आहे. चला, आज आपल्याला मेजवानी मिळणार आहे, पण फक्त गोडधोड मिळणार नाही, काही कटुही मिळेल. सभा संपल्यानंतर तुम्ही बाहेर जाऊन आईस्क्रीम खाऊ शकाल, पण आज मी तुम्हाला जंगी मेजवानी देणारच आहे. तर आता हे एक छान आहे ते बघा. शेवटच्या या सत्रात मी आता पुरुषांशी काही बोलणार. बघा, हा पहिला भाग आपल्या सगळ्यांसाठीच आहे. आपल्या दैनंदिन जीवनात नगण्य वाटणाऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यातून अनंतकालीन पारख होते, कारण त्याद्वारे मनुष्यात गर्व आहे की नम्रता आहे हे कळून येतं आणि आपल्या बेसावध क्षणीच आपण कोण आहोत हे दाखवून देत असतो. आता हे फक्त पुरुषांसाठी असं मी म्हटलेलं नाही हा, हे सगळ्यांसाठीच आहे. आणि आपण चर्चमध्ये कसं वागतो ते आपलं खरं स्वरूप दाखवत नाही. तर जेव्हा आपल्याला वाटतं आपल्याला कोणी पाहत नाही बंद दरवाजा मागे, तेव्हा आपण कसं वागतो हे महत्वाचं. आता हे पुरुषांसाठी आहे. हायवेवर जर कोणी तुम्हाला ओव्हरटेक केलं तर तुम्ही कसं वागता बरं? आणि समजा ओव्हरटेक करणारी एक स्त्री असेल, कुणी ओव्हरटेक केलं की देव लगेच म्हणतो मला वाटतं ही स्त्रीच असेल, राग येतो त्याला. ही एक प्रकारची मनोवृत्तीच आहे. आमेन. ड्रायव्हर नीट गाडी चालवत नसेल तर ती स्त्रीच का असावी नेहमी, सांगा बरं मला. म्हणजे देव खूप संयमशील आणि गोड आहे, पण एक सांगू, जे लोक हायवेवर चुका करतात ना, त्यांच्याशी दयाळूपणे वागताना तो खूपच समजूतदार दिसतो. पण जर त्याला कोणीतरी ओव्हरटेक केलं आणि ते हॉर्न वाजवून काहीतरी गलिच्छ बोलू लागले तर मात्र त्याचा मग तोल जातो, तो ओरडतो, माझं डोकं नको खाऊस म्हणतो. या स्त्रिया असं का करतात? आणि समजा कोणी गाडी चालवत असेल पण त्यांच्याकडे लायसन्स नसेल तर मात्र देव इतका चिडतो. मग या बायका कठीण असतात. खरोखर नम्र व्यक्तींची वैशिष्ट्य कोणती असतात सांगा तुम्ही? तुम्ही इथे थोडी परीक्षा देऊ शकाल. आणि नम्र लोकांना जेव्हा गरज असते तेव्हा ते नेहमीच देवावर पूर्णतः विसंबून असतात. ते देवाचं किंवा इतर लोकांचं श्रेय घेत नाहीत. इतर लोकांना चांगलं वाटावं म्हणून ते हवं ते करतील. आणि नम्र लोक आत्म्याने सौम्य असतात. त्यांना दुरुस्त करणं खूपच सोपं असतं. आणि ते शुद्ध विवेकाने देवासमोर राहतात, कारण ते मनाने सौम्य असतात. त्यांच्या चुकांची जाणीव करून देणं पवित्र आत्म्याला खूपच सोपं जातं. नक्कीच. सगळे शांत झाले वाटतं. हो, मी बोलते ते पचनी पडायला कधी कधी कठीण असतं ना, नाही का? नम्र व्यक्ती नम्र मनाची असते. हे सत्र संपवण्याआधी आपण नम्रता कशी धारण करावी यावर बोलणार आहोत. आणि बघा, सर्वप्रथम बायबल असं म्हणतं की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, पण देवाच्या कृपेनुसार विचार करा. रोमकरास 12व्या अध्यायात आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेल्या निरनिराळ्या कृपादानांची यादी दिली आहे. आणि त्या कृपादानांना आपल्याला देवाच्या कृपेनुसार कसं उपयोगात आणायचंय हे सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, आपण करत नाही, पण जर आपण एखाद्या गोष्टीत चांगले असलो तर आपण इतरांना दोष देऊ शकत नाही, कारण ज्या गोष्टीत ते चांगले आहेत, त्यात तुम्ही नसाल हे निश्चित.
हा कार्यक्रम चॉईस मायर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे.